नमस्कार मित्रांनो, शरूर मोटर्स डेली वॉकमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण पाहूयात आज काय काय किती कामं आहेत, काय काय कामं करायची आहेत आणि असं मी डेली तुमच्याशी कनेक्ट होणार आहे. तर आज पाहू शकता की आज पाऊस भरपूर पडलेला आहे बारामतीमध्ये. सगळीकडं असं ओलं झालं, सगळीकडे चिखल वगैरे, काम तर सगळीकडे चालू आहे. तर माझी खरं तर दिवसाची सुरुवात जी होती ती ज्यावेळेस मी वर्कशॉपला येतो त्यावेळेस पहिल्यांदा मला काय काय कामं आता सध्या चालू आहेत, काय काय कंप्लीट झालेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही इथं हा जो सेक्शन आहे हा सेक्शन हा पूर्ण गाडी कंप्लीट होऊन मागणं कंप्लीट होऊन इथं येते, फायनल स्टेजला असते त्यावेळेस गाड्या इथं आणल्या जातात. तुम्ही पाहू शकता इथं स्विफ्ट गाडी तयार आहे. बरेच दिवस झाले जे काही ग्राफिक्स वगैरे कस्टमरने डिमांड केली की मी स्पोर्टी लुक केला आहे तर थोडं मला ग्राफिक्स वगैरे पण हे करून द्या, त्यासाठी ही गाडी पेंडिंग आहे. ते ॲक्च्युली बेसिकली दिल्लीवरनं मागवतो आम्ही, तर त्याला 7-8 दिवस लागतात. तर ह्या गाड्या बघताल जसं आता ह्या तिन्ही 2 इनोवा, एक लेजेंडर. तर ही लेजेंडर जसं तुम्ही आमचे व्हिडिओ बघत असताल तर ही लेजेंडर आम्ही कन्वर्ट केलेली 2011चं मॉडेल आहे, त्याला लेजेंडरमध्ये कन्वर्ट केलेले. फायनल त्याची बॅटरी चार्जिंगला ठेवलेली. आता ही आज उद्यामध्ये ही लेजेंडर डिलिव्हरी होईल. ही जी स्कॉर्पिओ परत एकदा रिवर्कला आलेली आहे. डिलिव्हरी देतानाच आम्ही सांगतो की तुम्ही 1 महिना गाडी वापरा आणि परत एकदा घेऊन या, कारण गाडी ज्यावेळेस पूर्ण डिसमेंटल होते काम करताना आणि परत पूर्ण असेंबल होते त्यावेळेस शक्यता असते काही पार्ट व्यवस्थित नाही बसले किंवा काही थोडंफार कुठल्या वायरी वगैरे लूज झाल्यात, काय झाल्यात, तर असं होतं. तर त्यासाठी ही गाडी आली होती. कस्टमरने 1 महिना गाडी वापरली आणि थोडीफार आम्हाला सांगितलं की यामध्ये थोडे प्रॉब्लेम्स आहेत. ती गाडी आता आज उद्यामध्ये ही गाडी सुद्धा डिलिव्हर होईल. जसं म्हणलं की आता आमची फ्रँचायसी मॉडेलवर सुद्धा आलं, तर फ्रँचायसीसाठी हे लेदरचे फॅब्रिक आलेलं आहे. हे फॅब्रिक आता डिलिव्हरीसाठी इथं आलं आहे आणि आज हे डिलिव्हरीला जाईल. सो रोज आम्हाला तेच असतं की आता इथं एवढा लोड आहे आम्हाला की आम्हाला आमचा लोड उरकत नाही आहे. त्यामुळेच आम्ही फ्रँचायसी मॉडेलवर आलो, जेणेकरून जास्तीत जास्त कस्टमरपर्यंत पोहोचण्यासाठीच आम्ही फ्रँचायसी मॉडेल काढलेलं आहे. तर हे पाहू शकता, हे आमचं 6 इंचचं सीट कव्हरचं सेक्शन आहे. इथं सीट कव्हर सगळे बनलं. तर इथं पाहू शकता हे जे सीट कव्हर आहे त्याला महाराजा सीटमध्ये कन्वर्ट करतोय. तर हे अशा प्रकारे ह्याला कुशनिंग, एक्स्ट्रा कुशनिंग करून ह्याला अशा स्वरूपामध्ये तयार केलं जातं. तर याच ठिकाणी सगळं कम्प्लिटली आमचं सीट कव्हर्स, त्याच्यानंतर रूफ, त्याच्यानंतर डोअरचे जे साईड पॅनल वगैरे असतात, डोअरच्या साईड पॅनलला जे लेदर असतं ते लेदर सुद्धा इथंच वसवलं जातं. त्याचं कम्प्लिटली काम आमच्या ह्या सेक्शनमध्ये चालतं. आपलं मेन सेक्शन की जिथं आता गाड्या तयार होण्याच्या म्हणजे 70% गाड्या तयार झाल्या असल्या. बोलेरो ही फुल पेंट मारून तयार आहे. तर गाडी जशी आम्ही म्हणतो की का आमच्याकडे कस्टमर येतात, का कस्टमरला शरूर मोटर्सवर विश्वास आहे, हेच कारण आहे आम्ही कम्प्लीट आतून बाहेरून गाडी मारली जातो, जेणेकरून भविष्यामध्ये ह्या गाडीला परत रस्टिंगचा प्रॉब्लेम यावा नाही म्हणून. कारण महिंद्रामध्ये आम्ही प्रिकॉशनरी करतो, कारण महिंद्रामध्ये हा प्रॉब्लेम काय मिळतो. आता ही गाडी आतून बाहेरून मारून तयार आहे. आता इथे फक्त असेंबल व्हायची राहिलेली. ही एक i20 आहे, पेंट मारून झालेलं आहे. आता हिचं मेकॅनिकल काम थोडंफार आहे आणि फायनल फिटिंग होऊन ही पण गाडी एक 8 दिवसात ही तयार आहे. त्याच्यानंतर पाहू शकता वेर्ना आहे, वेर्ना सुद्धा पेंट होऊन तयार आहे, असेंबलसाठी थांबलेली आहे. त्यानंतर ही स्विफ्ट सुद्धा ही पण आज पेंट मारून तयार आहे, फिटिंगसाठी राहिलेली. हा एक नवीन प्रोजेक्ट मित्रांनो तुम्हाला नक्की सांगायला मला आवडेल की 2017ची क्रिस्टा आहे, जी अजून मार्केटमध्ये नवीन 2026चं मॉडेल लॉन्च झालेलं आहे, जे अजून इंडियात लॉन्च नाही झालेलं, ते आम्ही लॉन्च केलेलं आहे इथंच बारामतीमध्ये. ही इंडियातली पहिली गाडी आहे की अजून लॉन्च व्हायची आणि आम्ही ती ऑलरेडी लॉन्च केलेली आहे. म्हणजे ह्याचा जो डुएल कलर आहे हा नवीन ह्याच्यामध्ये आलेला आहे की बघा सगळं गोल्डन आणि व्हाईटमध्ये नवीन, त्याला सिग्नेचर एडिशन म्हणतात. ही गाडी त्या स्वरूपातच ही गाडी बनलेली आहे. तर असंच पाहू शकता की बरेचसे प्रोजेक्ट आता बनून तयार आहे. जसं की गेटवे गाडी ही गोव्यावरून आलेली आमच्याकडे आणि फायनल पेंट झालेला आहे. आता ही असेंबलला तयार आहे. ही पण गाडी पेंट होऊन तयार आहे. ही इंटिरियरला जाईल. त्यानंतर ही ब्रिझा पण कम्प्लिटली तयार आहे. रोज आल्यानंतर मला फक्त कुठली गाडी तयार झालेली आहे, कुठली गाडीमध्ये काय पेंडिंग आहे, काय पार्ट्स कमी आहेत का, मॅनपॉवर कमी आहेत का, हे डेली रोजचं आमचं चॅलेंजेस असतं. आता हा सेक्शन जर बघताल तुम्ही तर इथं आमचं पेंटिंगची कामं आहेत ती सगळी आम्ही बाहेरच करतो. तर पाऊस पडल्यामुळे सगळीकडे बघू शकता तुम्ही पाणी झालेलं आहे आणि वर्कलोड बघताल तुम्ही तर वर्कलोड भरपूर आहे.
म्हणजे आम्हाला जवळपास 14 ते 18 तास काम चालतं रोज शेरवळ मोटर्समध्ये. तर त्या ह्या साईडला तुम्ही बघताल तर ह्या साईडला आपलं डेंटिंग विभाग आहे, तिथं डेंटिंगची कामं चालतात. इथनं गाडी डेंट होऊन गाडी इथं ही बेस वर्कला येते. इथं बघू शकता की आता ही गाडी जी स्कॉर्पिओ आहे इथं बेस काम चालू आहे. इथं बरंचसं जे रस्टिंगचं वगैरे होतं तर रस्टिंगचं वगैरे सगळं काम झालेलं आहे. आता जसं मी तुम्हाला मगाशी बोलेरो दाखवली त्याचप्रमाणे ह्या गाडीचं पूर्ण आतून बाहेरून पेंट होणार आहे. अजून हिला बेस कामला माझ्या मते अजून हिला 3-4 दिवस लागतील अजून, कारण ह्या महिंद्रामध्ये जास्त करून बोलेरो आणि स्कॉर्पिओमध्ये खूप जास्त रस्टिंग असतात. बेस काम करून प्रायमर मारून हे फायनल आता हे एकदा वॉश केलं जाईल, मला प्रायमर कट करून हे परत पेंटला आज हे जातील. म्हणजे हे पेंट प्रिपरेशन इथं होती, बिफोर पेंट प्रिपरेशन. आमचा वॉशिंग बे गाडी ज्या वेळेस येते त्याला खोलण्या अगोदर ही गाडी पूर्णपणे क्लीन केली जाते आणि मग त्यानंतरच आम्ही मग त्या गाडीला खोलायला आणि पुढचं काम करायला सुरुवात करतो. तर इथं पाहू शकता जसं मगाशी म्हणलं की आमचं डेंटिंगचं कामं चालतात. पाऊस खूपच झाला आहे आणि त्यामुळं सगळीकडं पाणी आहे. बोलेरो आतमधनं पूर्ण रस्टिंग झाली होती, तर अगदी हिचा हा पार्टसुद्धा आम्हाला बनवावा लागला आणि मग बसवायला लागला. आतून सुद्धा ही गाडी तशीच रस्टिंग होती. तर ह्या गाडीचं टोटल रस्टिंगचं काम झालेलं आहे, डेंटिंगचं काम झालेलं आहे. आता ही गाडी तिकडं बेस कामाला शिफ्ट होईल. तर स्कॉर्पिओ बघताल तुम्ही, तर स्कॉर्पिओमध्ये सुद्धा आता डेंटिंगचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये पण पॅचवर्क आहेत, गाडी थोडी रस्टिंग आहे. आता ह्या गाडीचं रस्टिंगचं काम चालू होईल. ह्या गाडीला ह्याच तिथं 8 ते 10 दिवस लागते मिनिमम. म्हणजे ही गाडी इथनं तिथं कंप्लीट जायला. मग त्यानंतर जसं आता इकडे तुम्ही गाड्या बघताय कामासाठी थांबलेल्या आहेत. म्हणजे आता इथनं ही जशा ह्या गाड्या लोड पुढं जाईल तशा एक करून ह्या गाड्या घेतल्या जातील. पावसाळा असल्यामुळं आणि वर्कलोड जास्त असल्यामुळं थोडं वेटिंग जास्त आहे, त्यामुळे आता थोड्या गाड्या घेण्याचं आम्ही थांबवलेलं आहे. कारण होतं प्रॉब्लेम तोच की प्रत्येक कस्टमरला गाडी लवकर हवी असते आणि शेवटी हे काम पूर्ण लेबर वर्कवर असतं, डिपेंड असतं. आणि जसं पाहताय तुम्ही की महिंद्राचंच जास्त आमच्याकडं हे आहे. महिंद्रा जास्त असल्यामुळं ह्याच्यामध्ये रस्टिंगची कामं जास्त असतात. रस्टिंगची कामं जास्त असल्यामुळे ह्याला खूप वेळ लागतो. काही ठिकाणी आता इथं बघताल की माझ्याकडे अजून 2 S11 आलेल्या आहेत दाखवते. ही गाडी बाहेर कुठंतरी पेंट S11 बनण्यास गेली होती आणि समहाऊ त्यांना ती बनवता आली नाही आणि बनवता न आल्यामुळं कस्टमरचे पैसे वाया गेले. कस्टमरने जसं आम्हाला फीडबॅक दिला की सर 9 महिने गाडी आमची तिथं उभी होती, 9 महिने झाले तरी त्याला काम करता नाही आलं. फायनली त्यांनी तिथनं गाडी टो करून इकडं आणलेली आहे. आता हिचं जे काही थोडं छोटी मोठी कामं जसं की त्याला आतमध्ये डॅशबोर्ड बसवता आलं नाही, त्याच्यानंतर त्याला डोअर पॅड बसवते आले नाहीत, त्याच्यानंतर ह्याची जर लाईन लेवल बघितली तर ह्याच्यामध्ये पण खूप जास्त मिसमॅच आहे. तर हे पूर्ण खोलून परत ह्याला रिअसेंबल करावं लागेल. आता ही गाडी जर बघितली अजून तामिळनाडूवरून आलेली आहे. अगेन ह्या गाडीला S11 बनवायची आहे. तामिळनाडू, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटका, गोवा. आता ही गाडीसुद्धा कर्नाटकची, ही 2006ची गाडी आहे, 2006चं मॉडेल आहे. हिला S11 कन्वर्ट होणार आहे. म्हणजे 2006च्या गाडीला 2026 म्हणजे 20 वर्षाची जर्नी जी मागची आहे. आपण जसं म्हणतो टाईम ट्रॅव्हल, तसा हा टाईम ट्रॅव्हल डायरेक्ट 20 वर्षांनी ही गाडी नवीन होणार आहे. पाहूयात आता. अजून तर खूप पाहिलं तुम्ही पाहताय की खूप वेटिंग आहे. ही गाडी अजून एक 8-10 दिवसानंतरच ही गाडी पुढच्या कामाला जाईल. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच तुम्ही आम्हाला तुमच्या लाईक्सद्वारे, कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आणि आणि आमचं चॅनल हे नक्की सबस्क्राईब करा, कारण असंच आम्ही नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. रोज काही ना काहीतरी चॅलेंजेस असतात ते, आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही नक्कीच काही ना काहीतरी इम्प्रोवाईज करू. धन्यवाद.